आणि हांगसरले समस्त जे राखणदार आसा तांकां नमस्कार करता। आज जो कारापूर गांवांत जो विषय जाला, जो लोधा हो गदा गोंयांत येवन गोंय आमचे नाशाडी करपाक सोदता आणि जे गोंयचे ऍडमिनिस्ट्रेशन म्हटले जाल्यार सगळे पावण्या वयले जे अधिकारी आसा तांकां जे अप्रुवल दिता हे कळोन चुकलेले आसा। हे अधिकारी आसा ते सगळे हे इलिगलिटीज करून गोंय आमचे काबार करपाक लागून सोदता। कारण आज गोंयांत फक्त एक लँड विषय आसा, तोच एक सेन्सिटिव्ह विषय आसा। कारण ही जमीन म्हणल्यारूच गोंयकाराची अन्नदाता आसा। कारण जे बहुजन समाजाचे लोक आसात हे दोंगर कोसोवन आपली पोटां पाणी रोजी करपाचे लोक। आज हे प्रशासन आसा म्हटल्यारूच कसली कसली सेक्शन हाडटात, 39A, 16B, ही विविध तरेची सेक्शन हाडून आमचे गोंय काबार करपाचे हे विचार चल्लेले आसा सरकार दरबारान। आज बिचोले तालुक्यान मंत्री जावं MLA जावं CM सुद्धा हो बिचोले तालुक्याचोच आसा। त्यांनी खरें म्हणल्यार हांगा ही दखल घेवन त्यांचो हो तालुका आसा बिचोले तो खंय तरी सांबाळून दवरपाची नितांत गरज आसा। कारण आज ह्यो हांगा बायलो ज्यो बसल्यात तांकां आपले घरदाराचे पडलेले ना, भुरगे बाळाचे पडलेले ना। सो तांकां पडला फक्त त्यांचे निसर्गाचे, त्यांचे जमनीचे। कारण ही जमीन तांकां त्यांच्या जाणटेल्यांनी, त्यांच्या पूर्वजांनी त्यांचे कडेन सोपयल्ली आणि ती जमीन तांकां त्यांच्या नातवां कडेन जावं जी जनरेशन येतले त्यांचे कडेन सोपोवपाची आसा। हेच मोगान हे आमची भयणी जावं आमचे आवयो हांगा जमलेले आसा। हे तुमकां मिनिस्टरांक जावं सरकार दरबारान जे कोण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आसा तांकां हे निदर्शनान येवपाक जाय। कारण हे जमनीचे विषय जाल्यारूच त्यांचे फुडें जीवन चलतलें आणि हे जीवन आज तुम्ही त्यांचे सोपयले, हे लोधा गदा हांगा गोंयांत हाडून आमचे जर सोपयले जाल्यार येणारे जनरेशन सोंपतलें। सो हांव सगळे गोंयकारा कडेन मागता, आज हे डिपार्टमेंट सुद्धा आसा सरकाराचे, ती आता काल आमी CTP कडे गेल्ले, ती सांगता आपूण ते वचून पळोवना कांय करूना, पूण तुम्ही थंय बसून टेबलार बसून सगळे पेपर सायन केल्ले आसा। हे लोकांचो, बारीक लोकांचो, बहुजन समाजाचो तुम्ही विचार केल्लो आसा काय कितें? काय तुम्ही फक्त टेबलार बसतले आणि सायनी मारतले आणि बारीक लोकांक बहुजन समाजाक काबार करतले, इतलेच तुमचे विचार आसा? सो हांव सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांक, जे गोंयकार आसा खास करून, जे एनवायरमेंटलिस्ट आसा, जे निसर्गप्रेमी जावं बाकीचे आमगेले सगळे गोंय राखणदार आसात, त्यांच्यानी आज जागे जावपाची गरज आसा, गोंय सांबाळपाची गरज आसा। कारण आज तर हे आमी गोंय सांबाळपाक फुडें सरना जाल्यार येणारे जनरेशन आमचे सगळे सोंपतले। आणि हे सुद्धा गव्हर्नमेंटाचे जे डिपार्टमेंट आसा, जशें म्हटलें जाल्यार आपली आवय बापूय जावं भयणां अशें आसात, आमी आमची फॅमिलीक मानता, तशें हे हेंचे डिपार्टमेंट ना। प्रत्येक डिपार्टमेंट आसा तो आपले आपले परीन काम करता। जे सगळे डिपार्टमेंटांनी जे क्रॉस चेकिंग करूनच तांकां परमिशन दिवपाक जाय। हांगा गांवांत उदक पावता काय ना ही तेंच्यांनी चौकशी करपाक जाय आशिल्ली। त्यांची ग्रीनरी आसा काय ना, आज टेम्परेचर वाडलेलें आसा आज गोंयांत फॅना शिवाय गोंयकार घरांत रावंक शकना। ही सगळी वायट परिस्थिती कित्याक जाल्ली आसा? कारण हे सरकार जे येयल्यात हे गोंय नाशाडी करपाक येयल्यात आणि आपली पोळी भाजून तुम्ही भायल्या देशांनी वतले, पूण हे सारखे बहुजन समाजाचे लोक, बारीक लोक आसा, कष्टकरी लोक आसा, हे त्रासान पडटले। हेंकां फुडें रोजी जावं उपजिविका आसपाना। तेन्ना हांव गोंयकारा कडेन सगळे कडेन मागता, आयचे घडये तुम्ही जागे जायात आणि हे सरकार जर अशें गोरगरिबाच्या अगेन्स्ट जर काम करता जाल्यार आज योग्य निर्णय घेवपाची गरज आसा। जे पंचायत प्रशासन आसा धरून पयले जे MLA चे जे विधानसभेचे सुद्धा जे इलेक्शन जातले तेन्ना तुम्ही सगळे जागृत जावपाची गरज आसा गोंयभरच्या लोकांनी आणि योग्य निर्णय घेवपाचो आसा। इतलेच आयचे घडये सांगता तुमकां। देव बरें करूं।